महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी हाय अलर्ट लागू। 1950 ला घडलेली घटना पुन्हा घडणार। हवामान विभागाचा शेतकऱ्यांसाठी अत्यंत धोक्याचा इशारा। मान्सून महाराष्ट्राच्या दारात येऊन ठेपलाय, तो पुढे का सरकत नाहीये अशी चिंता शेतकऱ्यांना होती। पण आज सकाळी अचानक प्रशांत महासागरामध्ये एक मोठी घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या तारखेपासून कोरडे वारे वाहू लागणार। शेतकऱ्यांसाठी हा अतिशय धोक्याचा इशारा आहे। शेती पिकाची लागवड करायची, पेरणी करायची असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की ही माहिती भारताच्या हवामान विभागाने नाही तर अमेरिकेच्या हवामान विभागाने दिली आहे। कारण की गेल्या संपूर्ण 75 वर्षात घडली नव्हती इतकी भयानक घटना आता घडलेली आहे। देशाच्या हवामान खात्यावर कोणाचाच विश्वास राहिलेला नाहीये, पण अमेरिकेच्या हवामान विभागाने सॅटेलाइटद्वारे काढलेले एक फोटो देशाच्या पंतप्रधानांना पाठवलाय आणि ज्याच्यामध्ये एक असं भयानक चिंतेचं वातावरण पसरलंय। होय, कालपर्यंत तुम्ही ऐकत होते की पाऊस कमी पडणार, 80% पाऊस पडेल, 70% पडेल, 50% पाऊस पडेल असे आकडे येत होते। पण आज समुद्रामध्ये जी घटना घडली आहे, ज्यामुळे शेती तर सोडा, एक ग्लासभर देखील प्यायला पाणी मिळणार नाही अशा भयानक स्थितीची चाहूल आता लागली आहे। होय, तुम्ही शेतकरी असाल तर या बातमीला हलक्यात घेऊ नका, कारण की जेव्हा अमेरिकेकडून सॅटेलाइटद्वारे घेतलेला एक फोटो आला तेव्हा ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलवली। त्या बैठकीमध्ये सगळे हवामान तज्ञ होते, सगळे मंत्री होते, सगळ्या जिल्ह्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना देखील त्या ठिकाणी बोलावण्यात आलं होतं। त्यामध्ये सांगण्यात आले की 8 असे जिल्हे आहेत की जिथे शेतीचं कुठलंही त्या ठिकाणी पीक तर येणारच नाही, पण प्यायला पाणी देखील उरणार नाही। तर उरलेल्या 16 जिल्ह्यात 50% शेतकऱ्यांचं नुकसान होणार आणि फक्त 8 जिल्हे असे आहेत की जिथे समाधानकारक पाऊस पडणार। कालपर्यंत फक्त बातम्यांमध्ये सांगितलं जात होतं की थोडाफार पाऊस कमी पडेल, एल निनोचं वर्ष आहे, पण आता जी परिस्थिती तयार झाली आहे ती अत्यंत भयानक आहे। 1950 मध्ये जी घटना घडली होती ती पुन्हा 75 वर्षानंतर आता 2026 मध्ये घडते। त्यामुळे शेतकऱ्यांनो आता सावध होऊन जा। स्वतः मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी 3 महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। या सूचना अशा आहेत की ज्या प्रत्येक शेतकऱ्याला पाळाव्याच लागतील। मग नेमकं वातावरणात कसा बदल घडलाय, कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये शेती सोडा प्यायला पाणी राहणार नाही, कोणत्या 16 जिल्ह्यात 50% शेतकऱ्यांचं नुकसान होणार, काय यादी मुख्यमंत्र्यांनी आज दिलेली आहे, सगळी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। पहा, संपूर्ण देशासाठी ही अत्यंत भयानक परिस्थिती असून महाराष्ट्राचा अत्यंत वाईट काळ आता सुरू झालेला आहे। त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेमकं काय परिस्थिती निर्माण झाली, सर्वसामान्य लोकांनी, शेतकऱ्यांनी नेमकं काय काळजी घ्यायची आहे, जिल्ह्यांची यादी काय आलेली आहे, शेतकऱ्यांसाठी 3 महत्त्वाच्या सूचना काय आलेल्या आहेत, सगळी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। पहा, संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी एक मोठी बातमी आता समोर आली। आता फक्त दुष्काळ नाही तर 5 कोटी लोकांना प्यायला ग्लासभर पाणी मिळणार नाही। होय, एक अतिशय मोठं संकट महाराष्ट्रात येतंय। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी हा धोक्याचा इशारा आहे। गेल्या 75 वर्षात जे झालं नव्हतं इतकं भयानक संकट आता आलंय। त्यामुळे सरकारनं अतिशय महत्त्वाच्या 3 सूचना शेतकऱ्यांना दिल्या। मग अचानक असं मोठं काय घडलंय की महाराष्ट्रावर संकट येतंय, तुम्ही नेमकं काय काळजी घ्यायची आहे, सगळी सविस्तर माहिती आपण पाहतोय। तर पहा, कालपर्यंत बातम्या येत होत्या एल निनोच्या, एल निनो सक्रिय झाल्या अशा बातम्या येत होत्या। मान्सून थोडाफार उशिरा येईल असं सांगितलं जात होतं, पण काल रात्री अचानक एक घटना घडली ज्याने संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहासच पूर्णतः बदलला। काल प्रशांत महासागराच्या पोटामध्ये एक अशी घटना घडली जिचा फोटो अमेरिकेच्या हवामान विभागाने जारी केलाय। ही जी परिस्थिती आहे जी आपल्या देशासाठी अत्यंत वाईट आहे, ती परिस्थिती सुपर एल निनोची आहे। थेट 1950 नंतर पहिल्यांदाच इतकी बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे। मग आता हा सुपर एल निनो आहे, याचा फटका कोणत्या जिल्ह्यांना बसणार, काय सूचना शेतकऱ्यांना दिल्या आहेत, कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड कुठलंच पीक येणार नाही, तर कोणत्या 16 जिल्ह्यात 50% शेतकऱ्यांचं नुकसान होणार, सगळी सविस्तर माहिती आपण जाणून घेतोय। पहा, आता मुख्य संकट काय येतंय याची माहिती आपण घेतोय। पहा, कोणत्या जिल्ह्याला फटका बसणार त्याची सर्वात आधी माहिती घेतोय। अमेरिकेच्या हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार एक अतितीव्र घटना प्रशांत महासागरात घडली, ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये उष्णतेचे कोरडे वारे वाहू लागलेत। आता खरा मुद्दा हा आहे की दरवर्षी एल निनो येत असतो, पण यावर्षी या घटनेला विरोध करणारी एक दुसरी प्रणाली भारतासाठी एक संकटमोचन म्हणून कार्यरत होत असते, तर ती सक्रिय झालेली नाहीये आणि ज्यामुळे पूर्वी सांगितलेले सगळे अंदाज फेल गेलेले आहेत। 8 जिल्हे असे आहेत की जे शेतीचं पाणी विसरा,
प्यायला पाणी मिळणार नाही, तर उरलेल्या 16 जिल्ह्यामध्ये 50% शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. मग हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट दिलाय, कुठे कुठे काय काय होणार, सगळी सविस्तर माहिती आपण घेतोय. पहा, सध्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्रामध्ये पुढील 10 ते 15 दिवसच फक्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तोही खंड पडून पडून पडणार आहे. संपूर्ण देशामध्ये मान्सून सक्रिय व्हायला जुलै महिना उलटणार आहे. पण खरी भीती ही जुलैच्या शेवटच्या हप्त्यामध्ये आहे, जेव्हा एल निनो संपूर्ण देशाचा ताबा घेईल, पाऊस गायब होईल आणि थेट याचा परिणाम महाराष्ट्राच्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर होईल. 5 कोटी लोकांना पाण्यासाठी वनवन फिरावं लागेल. या महासंकटाची भीषण तीव्रता ओळखून जागतिक आरोग्य संघटनेने देखील एक अलर्ट जारी केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तातडीनं नीती आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीत सांगितलेले आहेत. आता महाराष्ट्रामध्ये याची भीषण झळ नेमकं कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना बसणार, कोणते ते 8 जिल्हे आहेत की जिथे शेतीचं सोडा पिण्याच्या पाण्याचं देखील संकट निर्माण होईल, कोणते 16 जिल्हे आहेत की जिथे अक्षरशः 50% शेतकऱ्यांचं नुकसान होईल, आणि कोणते ते उरलेले 13 ते 14 जिल्हे आहेत की जिथे चांगला पाऊस पडणार आहे. याची यादी आता सर्वप्रथम आपण पाहणार आहोत. तसेच शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी काय सूचना दिल्या, पेरणी आधी नेमकं काय करायचं आहे, सगळी सविस्तर माहिती आपण पाहतोय. तुम्ही जर शेतकरी असाल तर ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका. पहा, महाराष्ट्रामध्ये भीषण झळ बसणार आहे. ते जिल्हे कोणते त्याची यादी पाहतोय. आता 8 जिल्हे जिथे पिण्याच्या पाण्याचे वांदे होणार, त्याच्यामध्ये मराठवाड्यातले जिल्हे आहेत. पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये तीव्र दुष्काळ क्षेत्रातले जिल्हे जसे की बीड आहे, जालना, त्यानंतर सांगलीचा काही भाग, सोलापूर, त्यानंतर अहमदनगर, त्यानंतर धुळे आणि जळगावचा ग्रामीण भाग, याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अवघड होऊ शकते. भूजल पातळी खालावल्याने पिण्याच्या पाण्याची अभूतपूर्व टंचाई ते निर्माण होऊ शकते. त्यानंतर 16 जिल्हे जिथे 50% पेक्षा कमी पाऊस म्हणजे 50% शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं. ते जिल्हे आहेत पहा, विदर्भातले आणि मध्य महाराष्ट्रातले प्रमुख शेतीबहुल जिल्हे जिथे मान्सूनच्या लहरीपणामुळे आता पेरण्या पूर्णतः धोक्यात येणार आहे. आता जिल्हे तुम्हाला पुढे सांगतोय, पण त्याआधी नागरिकांसाठी 3 सूचना देण्यात आल्या. पहा, पाण्याचा काटकसरीने वापर करा. पिण्याच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अमृतासारखा वापरा. गाडी धुणे, अंगणात पाणी मारणे या गोष्टींवर तात्काळ बंदी घाला. पाणी साठवणूक आणि पुनर्वापर, घरात वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर जसे की कपडे धुतलेले पाणी झाडांना किंवा स्वच्छतागृहात वापरा. आता आरोग्याची काळजी घ्या. एल निनोमुळे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, त्यामुळे पिण्याचं पाणी उकळून प्या आणि उन्हापासून स्वतःचं संरक्षण करा. आता शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना, जर पेरणी करायची असेल तर 1 ते 2 अतिमुसळधार पाऊस जेव्हा तुमच्या शेतात तुमच्या गावात होतील तर त्यावेळेस तुम्ही शेतामध्ये जाऊन एक प्रयोग करायचा. शेताच्या मध्ये खड्डा खणा. तो खड्डा साधारणपणे 1 ते 1.5 फूट 2 फूट खोलीचा खोला आणि जवळपास 1 फुटाहून जास्त जर ओल खाली गेली असेल तरच पेरणी करा, अन्यथा पेरणी करू नका. तुमची पेरणी वाया जाऊ शकते, अशी त्या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे. तर अशाच पद्धतीची माहिती तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. तर पुढच्या अपडेटसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तुमच्या जिल्ह्यात सध्या पावसाची परिस्थिती कशी आहे नक्कीच कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.